Hello dear students, today we are going to start our new point, that is expansion of a plus b bracket cube. आता लास्ट लेक्चरला आपण जो काय फॉर्म्युला बघितलेला x प्लस ए इंटू एक्स प्लस बी, त्याचं जसं एक्सपान्शन आपण पाहिलेलं फर्स्ट व्हिडिओमध्ये, दॅट इज एक्स स्क्वेअर इंटू ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. ओके, त्याच पद्धतीने आता याचा एक्सपान्शन फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा आहे तो आपल्याला बघायचा आहे. चला आपण जास्त काय टाईम नको घालवायला, डायरेक्ट सुरू करू. सिम्पल आहे बघा. ओके, काय करायचं आपल्याला, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. क्लिअर आहे, सिम्पल आहे. आता क्यूब मीन्स 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर असेल तर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, क्यूब असलं तर सेम नंबरचं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, दॅट इज सेम टर्मचं, दॅट इज ए प्लस बी इंटू ए प्लस बी इंटू ए प्लस बी. ओके, काय केलं, फक्त क्यूब असल्यामुळे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. सो ॲज इट इज टू ए प्लस बी. ओके, आता याचं जर तुम्ही कन्वर्ट केलं, टेक्स्टबुकमध्ये कसं दिलं आपल्याला आयडिया नाही, पण याचं बघा, हे काय होतं, ए प्लस बी इंटू ए प्लस बी, दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, प्लस बी स्क्वेअर, किंवा एक्सपान्शन लास्टचा फॉर्म्युला यूज करू शकता. लाईक टर्मचा स्क्वेअर बी प्लस बी 2b इंटू ए, दॅट इज 2ab अँड बी इंटू बी बी स्क्वेअर. ओके, आता काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व करू, म्हणजे थोडक्यात या एनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, दॅट इज ए इंटू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, आणि या बीनं पुन्हा या ब्रॅकेटला, दॅट इज प्लस इंटू बी ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, आता पुन्हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी मल्टिप्लिकेशन करू, ए इंटू ए, that is a into a square, that is a cube plus 2 as it is a into a square b. Okay, plus a into b, that is ab square. Okay, पुन्हा इथं सेम प्लस b into a square, that is a square b म्हणा किंवा b a square म्हणा, डझंट मॅटर. ओके, पुन्हा इथं 2 into b into b, that is b square, that is 2ab square, and plus b into b square, that is बी क्यूब, दॅट इज इक्वल टू बी क्यूब. आता लाईक टर्म कोणकोणते आहेत बघा, 2a स्क्वेअर बी, ए स्क्वेअर बी, ए बी स्क्वेअर अँड 2ab स्क्वेअर. तुम्हाला दिसताना सगळं सेम दिसत असेल हे सगळे, पण यामध्ये फरक काय बघा, एचा स्क्वेअर आहे, इथं ए आहे, त्यामुळे हे लाईक टर्म येणार नाही. ए स्क्वेअर बी म्हणून या लाईक टर्म आल्या, ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर. ओके, आता याचं सॉल्व करू, दॅट इज ए क्यूब प्लस 2ab स्क्वेअर आणि 1ab स्क्वेअर, दॅट इज 3ab स्क्वेअर, दॅट इज 3a स्क्वेअर बी प्लस ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर, दॅट इज 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब ॲज इट इज, प्लस बी क्यूब ॲज इट इज. अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला कंप्लीट केला आहे. वाटल्यास तुम्हाला जर अजून एक एक्स्ट्रा स्टेप पाहिजे असेल तर फक्त ऑप्शन आहे, या ऑप्शनला मी कलर चॉकलेट लिहितो, एस क्यूब ॲज इट इज, कारण की टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नसावं बऱ्यापैकी. इथंपर्यंत फॉर्म्युला स्टॉप केला आहे. मग इथं 3ab कॉमन येतं, ॲक्च्युली इथं 3ab कॉमन येतं, आणि इथं बुक आतमध्ये राहतं ब्रॅकेटमध्ये 3ab प्लस बी क्यूब. ओके, इथंपर्यंत तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केलं तरी सफिशियंट होतं, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी बास आहे. हा फॉर्म्युला यूज करावा असं त्याचं कंपल्शन नाही. ओके, अशा पद्धतीनं आपण हा एक्सपान्शन फॉर्म्युला कंप्लीट केला आहे. म्हणजे फायनल एक्सपान्शन फॉर्म्युला काय होणार बघा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता कसं लक्षात ठेवायचं, फर्स्ट ब्रॅकेटचा क्यूब, दॅट इज ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, पार्ट होतो, आपण यूज करत करत जसं जाईल तसं म्हणत गेल्यामुळे तो पार्ट होतो ऑटोमॅटिक. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, किंवा हा पण म्हणला तरी सिम्पल जातो, हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल, पण आपण हाच यूज करायचा कारण की टेक्स्टबुकमध्ये हा यूज केला. इन फ्युचर तुम्ही हा यूज केला तरी चालेल. ओके, त्याच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल बघूया. आता आपण ऑलरेडी फॉर्म्युला बोर्डवर लिहिलेला आहे, त्यामुळे याच्या आता एक्सपान्शनची गरज नाही, तुम्ही नोटबुकमध्ये हे नंतर लिहून घ्यायचं आहे बाय युझिंग टेक्स्टबुक. ओके, सो चला आपण एक्झाम्पल सॉल्व करू याच्यावरचे. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल कोणतं आहे बघा, एक्झाम्पल नंबर 1, दॅट इज एक्स प्लस 3 ब्रॅकेट क्यूब, एक्स प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. सिम्पल आहे, आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करायचा, दॅट इज
एक्स प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय होणार बानो ए क्यूब म्हणजेच पहिल्या टर्मचा क्यूब दॅट इज एक्स क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर दॅट इज एक्स स्क्वेअर इंटू बी म्हणजेच 3 ओके इथं वाटल्यास तुम्ही मल्टिप्लिकेशन लिहिलं तरी चालेल प्लस 3 इंटू पुन्हा याच टर्म फक्त आता पुढच्याचा स्क्वेअर येणार दॅट इज 3x इंटू 3 स्क्वेअर 3x इंटू 3 स्क्वेअर ओके मग ते बुकमध्ये डायरेक्ट दिले बघा ओके टेक्स्टबुकमध्ये थोडंसं लेंदी दिलं आहे आणि प्लस 3चा क्यूब म्हणजे इथं थोडक्यात त्यांनी एला एक्स घेतला आणि बीला 3 घेतलं म्हणून त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली एक्स क्यूब ॲज इट इज प्लस 3 इंटू 3 9x स्क्वेअर प्लस 3 इंटू आता इथे एक स्टेप इन्क्रीज होणार बघा 3x इंटू 3चा स्क्वेअर 9 प्लस 3चा क्यूब 27 दॅट इज एक्स क्यूब प्लस 9x स्क्वेअर ॲज इट इज प्लस 9 3 27x प्लस 27 बघा इथं मल्टिप्लिकेशन केअरफुली करावं लागेल आपल्याला we have in the place of a we substitute x in the place of b we substitute 3 that is x cube म्हणजे a cube म्हणजेच x cube plus 3 इंटू हे 3 दरवेळी कॉमन राहणार या 3 मध्ये आणि या 3 मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका हे 3 म्हणजे b चं 3 आहे x स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर इंटू 3 प्लस 3x क्यूब आता लक्षात काय ठेवायचं या टर्म सेम आहे फक्त काय करायचं इथं पहिल्याचा स्क्वेअर आणि इथं सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे लक्षात येईल बघा तुमच्या बघा इथं पण तेच केले थ्री ए बी कॉमन आहे एचा स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर आणि इथं दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर आहे आणि इथं ए क्यूब आणि बी क्यूब ॲज इट इज कॉमन आहे ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ दॅट इज क्वेश्चन नंबर 7 3x प्लस 4y ब्रॅकेट क्यूब ओके थोडंसं मोठं येईल बघा केअरफुली आपण करू 3x प्लस 4y ब्रॅकेट क्यूब आता इन द प्लेस ऑफ ए आपण काय सबस्टिट्यूट करणार 3x आणि इन द प्लेस ऑफ बी वी सबस्टिट्यूटेड 4y मग ए क्यूब म्हणजेच 3x स्क्वेअर थोडक्यात ते जाऊ दे फर्स्ट टर्मचा क्यूब दॅट इज 3x ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे फर्स्ट स्क्वेअर दॅट इज 3x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी म्हणजेच काय होणार 4y प्लस पुन्हा या स्टेप रिपीट करा 3x 4y फक्त आता काय करणार बाळांनो सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे बघा इथं तुम्हाला बघायची पण गरज लागत नाही आणि त्यानंतर लास्ट टर्मचा क्यूब दॅट इज 4y ब्रॅकेट क्यूब थोडंसं व्यवस्थित आपण सॉल्व करू 3चा क्यूब 27x प्लस पहिला आता काय करू हा ब्रॅकेट व्यवस्थित सॉल्व करू 3 इंटू 9x स्क्वेअर इंटू 4y ॲज इट इज प्लस वाटल्यास इथं मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता 3 3 9x इंटू 4चा स्क्वेअर 16y स्क्वेअर प्लस 4चा क्यूब 4 4 16 16 4 64y क्यूब अजून ॲन्सर संपलेलं नाही 27x आहे ॲज इट इज प्लस 9 3 27 27 4 किंवा असं करू शकता 12 4 4 3 12 12 9 108 एक्स स्क्वेअर म्हणजे ही एक पूर्ण अख्खी टर्म आहे बाळांनो ही अख्ख्या टर्मचा जर तुम्ही बघितलं असेल 4 3 12 12 9 108 एक्स स्क्वेअर आणि वाय एक्स स्क्वेअर वाय प्लस आता ही एक टर्म आहे अख्खी दॅट इज 16 9 146 एक्स वाय स्क्वेअर ओके सॉरी 164 44 एक्स वाय स्क्वेअर प्लस 64 वाय क्यूब ओके 64 वाय क्यूब आपण एकदा क्रॉस चेक करू बरोबर आहे बघा 100 एक्स स्क्वेअर वाय ओके टेक्स्टबुकमध्ये पण या सेम स्टेप्स रिपीटेड आहेत नेक्स्ट एक्झाम्पल बघू सेम आहे फक्त आता काही वेळेला कसं होतं एक्झाम्पल नंबर 3 ओके 2m अपॉन n प्लस n अपॉन 2m ब्रॅकेट क्यूब ठीक आहे करू आपण बाळांनो काय असं काय अवघड नाही हे रफ करतो बघा चला दॅट इज 2m अपॉन n प्लस n अपॉन 2m ब्रॅकेट क्यूब वी हॅव टू राईट ॲज इट इज फर्स्ट टर्म सेकंड टर्म फर्स्ट टर्मचा क्यूब दॅट इज
2m अपॉन n ब्रॅकेट क्यूब. ओके, प्लस 3 तर सेम राहणार, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दॅट इज 2m अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेकंड टर्म दॅट इज n अपॉन 2m. ओके, पुन्हा या स्टेप्स रिपीट होणार, 3 इंटू 2m अपॉन n अपॉन 2m फक्त सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस लास्ट टर्मचा क्यूब दॅट इज n अपॉन 2m ब्रॅकेट क्यूब. ओके, चला आता 1 बाय 1 सॉल्व करू. ओके, 2चा क्यूब 8, mचा क्यूब m क्यूब अपॉन n क्यूब, बिकॉज ब्रॅकेट क्यूब आहे ना त्यामुळे प्रत्येक टर्मचा आपण इथं क्यूब केला, प्लस हे ॲज इट इज राहू दे, 2चा स्क्वेअर 4, mचा स्क्वेअर m स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. ओके, इंटू n अपॉन 2m. ठीक आहे, इथं केअरफुली करायचं बाळांनो, प्लस 3 ॲज इट इज, हे पण असू दे ॲज इट इज 2m अपॉन n इंटू nचा स्क्वेअर n स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर 4m स्क्वेअर प्लस nचा क्यूब n क्यूब, 2 क्यूब इज 8 अँड m इज m क्यूब. ओके, आता इथं कॅन्सलेशन का होतं का बघू आपण बाळांनो. पहिली टर्म तर ॲज इट इज राहील 8m क्यूब अपॉन n क्यूब प्लस 3. आता बघा इथं बाळांनो, 2 1 जार 2, 2 2 जार 4. ठीक आहे, इथल्या n ला हा n कॅन्सल, m ला इकडचा हा एक m कॅन्सल होईल, दॅट इज काय होणार बाळांनो इथं इंटू 2m अपॉन n राहील, 2m अपॉन n म्हणजेच 2m 4m स्क्वेअरला डिवाइड केलं तर 2 2 जार 4, m इंटू m ते कॅन्सल, जी अख्खी टर्म कॅन्सल होते, इकडच्या n ला एक कॅन्सलेशन व्यवस्थित करायचं, प्लस 3 ॲज इट इज इंटू, इथं पण बघा इकडच्या n ला हा n चा एक स्क्वेअर कॅन्सल होईल, 2 1 जार 2, 2 2 जार 4, m ला इथला एक कॅन्सल होईल, म्हणजेच काय राहतं बघा n अप साईडला डाऊन साईडला 2m प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब. फायनल व्यवस्थित करू आता, प्लस 3 2 जार 6m अपॉन n प्लस 3 इंटू n 3n अपॉन 2m प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब. ओके, अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल कंप्लीट केले. बी केअरफुली करावं लागेल सगळं कॅन्सलेशन वगैरे, बाकी काय फॉर्म्युला तर तोच केला आपण. चला लास्ट एक्झाम्पल बघू, सॉल्व एक्झाम्पलमधील. ओके, दॅट इज 41 क्यूब. आता 41चा क्यूब करायचा आहे, एक तर ऑप्शन आहे 41चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करा किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण कन्वर्ट करू. म्हणजे कसं करणार बाळांनो, 41 क्यूब म्हणजे जर 41चं कन्वर्ट केलं 40 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब, म्हणजे आपल्याला 40चा क्यूब पण इझिली सांगता येतो, 1चा क्यूब पण इझिली सांगता येतो. म्हणजे इन द प्लेस ऑफ ए वी टेक 40, इन द प्लेस ऑफ बी वी टेक 1, दॅट इज ए क्यूब, दॅट इज 40 क्यूब प्लस 3 इंटू 40 स्क्वेअर इंटू 1 प्लस 3 इंटू 40 इंटू 1 स्क्वेअर प्लस 1 क्यूब. ठीक आहे, 40चा क्यूब आता सिम्पल आहे, 4चा क्यूब किती येतो 64 आणि 0च्या 3 0 दिल्या, दॅट इज 64,000 प्लस 3 इंटू 4चा स्क्वेअर 16, 1 0 आहे त्यामुळे 2 0. ओके, प्लस 3 4 जा 120, 1चा स्क्वेअर 1 येतो त्यामुळे लिहायची काही गरज नाही. ओके, पुन्हा थोडंसं 64,000 प्लस 4800 दॅट इज 4800 प्लस 121. आता सगळ्याची फायनल ॲडिशन करण्यासाठी जर तुम्हाला येत नसेल तर व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. 4800 121 12986 दॅट इज 68,921 68,921. Okay, this way we have to complete our expansion formula of a plus b bracket cube and solve example. Next lecture ला आपण practice set 5.2 start करूया. So have a good day. Thank you.